बघा मित्रांनो, ही आमची शेती कशी वाटली आणि आमची लहानपण सगळे शेतात गेलं आहे. आणि ही शेती आम्ही स्वतः करायचो. आता आम्ही करत नाही, दुसऱ्याला करायला दिलेली आहे शेती. पण ते पण छान शेती करतात. त्यांनी आता पूर्ण मका टाकलेली आहे. तुम्ही बघू शकतात किती छान मक्का आहे. ही आमची शेती पूर्ण बघा. आपलं स्वतःच्या शेतीत आल्याचा एक आनंद वेगळाच असतो आणि खूप मस्त वाटतं. आपली शेती हिरवीगार आहे आणि काहीतरी शेतात टाकलेलं आहे. अशी पडीत पडण्यापेक्षा आपण दुसऱ्याला करायला दिले ना, ते बरं वाटतं. ते पैसे कमी मिळत काही असो, पण मग शेती आपली पूर्ण बागायती दिसते. एक आनंद स्वतः खूप वेगळा असतो. आणि कधी आम्ही आलो तर शेतात आल्याशिवाय राहत नाही. शेतीत आमचं जे बालपण, आम्ही या शेतात शेतीकाम, आमचं बालपणच शेतीकामातच गेलो. आमची म्हणजे पूर्ण शेती अशी तुम्ही बघू शकता. ही पूर्ण शेती आमचीच आहे. हा बघू शकता. बघा आमच्या शेतात मला काय दाखवतो, चंदनाचं झाड केवढं मोठं झालंय बघा. हे त्याचं बुड आहे. मस्त वातावरण आहे आज. असं पावसाचं वातावरण आहे, पण पाऊस मी जसं गावाला आलो तसं पाऊस मला लागलेला नाही कुठं. आणि देवाची कृपा कुठं भिजवलं पण नाही अजून. पण पाऊस यायला पाहिजे, तरच शेतकरी जगू शकतो. बघा मित्रांनो, मी आता या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आमचं इथं मग ऊसाची पाचट असायची. त्याचं एक आमचं स्वतःचं घर होतं या ठिकाणी. आम्ही हे जागा लेवल करून इथं तुकडं तयार केलेलं आहे. पूर्वी आम्ही इथंच राहायचो. हा ओळ आहे. हे आता इथं राहत नाही म्हणून एकच कण खूप वाढलेलं आहे. पहिले असं आजूबाजूने बघू शकता. आता इथं कोणी राहत नाही म्हणून ते तोडत नाही वगैरे. आता हा वळ म्हणतात त्याला, वळ. याला पाणी येतं आजूबाजू शेतातलं वाहून, याला पूर्ण पाणी येतं या वळात. आता इथं आमचे पहिले सीताफळ, जामफळ, रामफळ असे झाडं होते. काही तिथं कोणी निगा नाही ठेवले म्हणून ते काही दिवसांनी जळून गेले. आता मी तुम्हाला दाखवतो माझ्या आठवणीने मी जे झाड लावलं होतं ते आज केवढं झालेलं आहे. मी माझ्या आयुष्यात झाड लावलेलं तुम्हाला बघायचं असेल तर मी आज दाखवू शकतो. हे झाड मी एवढंसं रोप लावलेलं होतं, आज त्याचं बुड बघा. आणि हे कशाचं झाड आहे? बेलाचं झाड आहे. आपण शंकरजी भगवान महादेवाच्या पिंडीला वाहतो, हे ते बेलाचं झाड आज एवढं मोठं झालेलं आहे, बघू शकता. आणि मी हे स्वतः माझ्या हाताने लावलेलं आहे, बघू शकता. ही शेती आमची आणि या शेतीच्या बाजूला आमचा वळ आहे. आणि या ठिकाणी आम्ही बेलाचं झाड लावलं होतं. आणि ह्या ठिकाणी आमचं पहिलं घर होतं, ते तोडून आम्ही ती जमीन लेवल केली. आणि
बघा असे बेल येतात, बघू शकता. आता हे खाली पडलेले दाखवतो तुम्हाला. हे बेल किती छान आहे बघा, पिवळसर, आणि मोठे मोठे बेल आले येतात डायरेक्ट. किती छान बेलाचं झाड, छान बेल लागलेले आहेत. अख्खं बघू शकतात, एक सुद्धा पान कोणी तोडलेलं नाही त्याचं, आहे तसं तसं नाही, पूर्ण छान. असं वाटतं मी माझ्या आता राहतो त्या घरी उपटून घेऊन जावं, एवढं छान बेलाचं झाड झालं. पण येऊ शकत नाही, खूप मोठं झालेलं आहे. आणि हे ह्या वेळू म्हणजे तुम्हाला माहीत असेल, हे वेळूचं झाड. मी लहानपणी याच्या खूप काट्या काढायचो, याचे ते बांबू तयार करायचो, स्वतः याचे बांबू काढायचो, तयार करायचो. आज ते इतकं मोठं झालं आहे अक्षरशः, आता त्याच्या बुडाखाली जायची भीती वाटते, एवढं मोठं झालेलं आहे. पूर्वी मी लहान म्हणजे पुण्याला यायच्या आधी हे मी म्हणजे शेती माझी करायचो, त्यावेळेस या सगळ्या गोष्टीची निगा राखायचो. हे आमची शेती, असं म्हणजे खूप बरं वाटतं स्वतःच्या शेतीत आल्यावर. आणि हे बघा, आमच्या इथं बाजूला वळ असल्यामुळे सगळे असे झाडं मोठी मोठी झालेली आहेत. आमच्या आजूबाजूने खूप झाडं आहेत. जे असं नाही की शेती झाडं अजिबात नाही, पूर्ण जवळपास खूप झाडं असतात आमच्या शेतात. हे बघा, हे बघा, मक्काला फवारा मारायचं काम चालू आहे. हे तण जे झालं आहे ते गोल मारायचं काम चालू आहे. काय जावई झालं नाही का अजून? होईन का संध्याकाळपर्यंत? किती राहिलं? हा, तुमचं लाईव्ह चालू आहे बरं. हा, हे बघा, तणनाशक मारतायत. हा बघा, किती मजा घेतात. हे आमचे पाहुणे आहेत, हे जावई आहेत, हे मित्र आहेत. मस्त काम चालू आहे त्यांचं, फवारा मारायचं. लाईव्ह आहे हो, दाखवतोय काय काय. हा, ही विहीर आहे. आता आम्ही ह्याच्यात इथं कोणी राहत नाही म्हणून हे मोटर चालू करत नाही. खूप कचकन वाढलेलं आहे विहिरीत. आता मी तुम्हाला दाखवू नाही शकत किती विहीर कचकन झालेलं आहे. आता त्यांच्याकडे स्वतःची विहीर असल्यामुळे ते विहिरीचं पाणी वापरत नाही, त्यांना करायला दिलं त्याच्यामुळे. तुम्हाला मी विहीर आता दाखवू शकत नाही, तर त्याच्या आजूबाजूने खूप झाडं वाढलेले. नाहीतर मी या विहिरीत आजूबाजूने कचकन अजिबात कधी झालं नाही. आता या विहिरीत खूप कचकन झालेलं आहे, बघू शकतात. आत्ताही विहिरीला फुल पाणी आलेलं आहे, तुम्हाला दाखवू शकतो. दिसतंय तुम्हाला, विहिरीत आत्ता फुल विहीर अशी पाण्याने फुल भरलेली आहे. पण तिथं आता आम्ही स्वतः करत नसल्यामुळे विहिरीच्या आजूबाजूने खूप झाडं वाढलेली. पूर्वी असं काही नव्हतं, आम्ही स्वतः करायचो त्यावेळेस. आणि इथं बघू शकता, हे आमचं घर. त्या घरापुढे 2 नारळाचे झाडं होते, एक झाड जळून गेलं. ह्या नारळाला आता मस्त नारळ येतात. आमच्या आजोबांनी म्हणजे आईचे वडील होते तेव्हा त्यांनी हे स्वतः झाडं लावलेली होती. आणि दोन्ही त्यांनी हौशीने 2 झाडं लावलेली होती आणि तेच निगा करायचे. आता आमचे आजोबा आमच्या नाही राहिले, पण त्यांची आठवणी म्हणून हे नारळाचं झाड मला अजूनही आठवतं की त्यांनी आजोबांनी लावलेलं होतं. हे कडीपत्त्याचं झाड, कडीपत्त्याचं झाड.
हे बघू शकता आमचं घर सध्या राहत नाही म्हणून खूप नाही का आजूबाजूने खूप कचकन वाढलेले, गवत वाढलेलं आहे. इथं आमचं शेड होतं पूर्वी, अजूनही बघू शकता. अजून घर जसं तसंच आहे, घराला काहीही नाही झालेलं. बघा मित्रांनो, ही आमची शेती आहे आणि शेतीच्या बाजूला ओवाडी म्हणजे एक पाटाचं पाणी येतं ते नदीला, आणि सर्व धरणं वगैरे इथं आमच्या आता सध्या बाजूला हे जे धरण आहे फुल्ल भरलेलं आहे. आणि ह्या धरणाचा फायदा आमच्या विहिरींना होतो. पाणी म्हणजे नाही पण पाऊस आला तरी पाटाला पाणी येऊन हे धरण भरून पाणी लगेच विहिरीला उतरतं. बघा आमच्याकडे अशी शेतीच्या बाजूला ओवाडी म्हणजे नदी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा पहिला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि लाईक आणि शेअर करा. बघा आमच्या इथं विहिरीला किती वरती पाणी दिसतंय बघा, किती फक्त 4-5 फुटच खाली वरती रिकाम आहे. अख्खी विहीर फुल भरलेली आणि काचासारखं पाणी पूर्ण. बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.